माहित नाही हा भीम काय जादू करतो लोकांवर. सगळे त्याच्या मागे वेडे होतात आणि इतके वेडे की घायल झाले तरी पण बॅरिस्टर इथे आले पैसे द्यायला. आणि ते नरोत्तम जोशी तर फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पैसे देताना थांबवू शकले नाही. जिजाबाई, मला तुझ्याबरोबर 3 गोष्टी बोलायच्या आहेत. बोला. पहिली गोष्ट अशी की मंजुळेच्या समस्येचं निवारण शेवटी भीमानच केलं. ह्यावरून आपल्याला हे समजायला हवं की चांगलं शिकून नोकरी केली तर जास्त पैसे कमावता येतात. कारण जितके पैसे भीमानं वकिलाची नोकरी करून कमावलेत, तितके पैसे मी आणि आनंद 2-4 महिने काम करून पण कमावू नाही शकणार. दुसरी गोष्ट की तू भीमाच्या आयुष्यात ज्याला काटे बोलून आली आहेस ते काटे नाही आहेत, तर संघर्षाची शेती आहे. आणि ज्या शेतीमधून महानतेचं पीक उदयाला येतं. पण ही गोष्ट तुला कधीच कळणार नाही. आता तिसरी गोष्ट पण सांगून टाका. तिसरी गोष्ट अशी की तू लक्ष्मीचा वापर आनंद आणि भीमाच्या मध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी करतेस. त्याला थांबव. मला सगळं समजतंय की या घरात काय चालू आहे, काय होतंय, सगळंच. अहो फुलियाजी, जरा इस्त्री पण केली असतीत ना. नाही, आता माझी इच्छा नाहीये, सकाळी करेन. जर तुम्ही इस्त्री केली असतीत तर सकाळी धुतलेले कपडे दिले असते आणि घाणेरडे कपडे घेऊन आलो असतो. तेव्हाच तर कमाई होईल ना. आता सांगितलं ना की नंतर करेन. अहो, आपलंच दुकान आहे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा इस्त्री करेन. काही जबरदस्ती आहे का? जा तुमचं काम करा. रमा, अहो तुम्हाला काय पाहिजे का? नाही देते नाही, मी. काही नकोय मला. इथे ये, उभी राहा. इकडे ये. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? पण तुम्ही स्वयंपाक घरात आला आणि लक्ष्मी त्या आल्या तर परत काहीतरी बोल. कोणी येणार नाही. तू फक्त शांत उभी राहा. अशी तिकडे वळ. अगं वळ तर. गजरा आणलाय? हो. पण का? काचा काय अर्थ आहे? वकिली करून पैसे कमवले तर तुझ्यासाठी गजरा आणला. आता घालतेच या रमाला गजरा. नवरा बायको आपल्या जीवनातले आनंदाचे क्षण जगण्याचा प्रयत्न करतायत. तिथे तुझं काम काय आहे? जर तुला या गोष्टीचा राग असेल की तुझ्याबरोबर असं काहीच घडलेलं नाही, तर याला जबाबदार फक्त तूच आहेस. जा इथून आता. जा.
कसं वाटलं? चांगला आहे, पण उद्या वाईट पण वाटू शकतं. म्हणजे आता तर सुरुवात आहे म्हणून तुम्ही गजरा आणला, पण पुढे जाऊन तुम्ही लय केस लढाल आणि प्रत्येक केस जिंकल्यावर माझ्यासाठी असाच गजरा नाही आणल्यावर मला वाईट वाटेल ना. बरं ठीक आहे, आता इथून पुढे मी केस जिंकलो किंवा हरलो तरी तुझ्यासाठी गजरा नक्की आणणार. नक्की? नक्की, वचन देतो. रमा, काही जळतंय का? माझी भाजी. तुम्ही हसताय का असं? कसं करू काहीच समजत नाहीये. कपडे जळायला नकोत. इकडून करतो. अरे मी सांगितलं होतं ना की सकाळी करेन. एवढं कोणतं आभाळ कोसळलं की आत्ताच करायला हवं. ते ते तुम्ही काय? मी दाखवते कसं करायचंय. बाजूला वा. बघा, असं पाणी शिंपडायचं आणि मग असं त्यावर दाबून इस्त्री फिरवायची. झालं की नाही? एक गोष्ट सांगा, माझी मदत का करताय? त्याचं काय ना फुलियाजी, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करायचो. जीवनाची गाडी सुरळीत चालू होती आणि अचानक एक चाक निसटून गेलं आणि गाडी थांबली. माझं आता मनच लागत नाही. हेच ओझं हलकं करण्यासाठी मी तुमची मदत करतो. तुमचं चाक निसटून गेलं आणि माझं चाक माझ्यावर रागून कुठतरी निघून गेलं. पण एक गोष्ट सांगू मंगेश, मी जोकवर खूप प्रेम करते. ते जर आता परत आले आणि त्यांच्या चुकीची माफी मागितली ना, तर मी त्यांना माफ करेन. भीमराव, भीमराव, काय झालं? स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या क्रांतिकारकांचा गुप्तहेर आहे हा. मी? अटक करा याला. बाबा, अहो काय करताय तुम्ही? हे बघा साहेब, तुमचा काही गैरसमज झालाय. हा माझा मुलगा आहे, अभ्यासात खूप हुशार आहे. कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाशी याचा काहीही संबंध नाहीये. आणि हे तर बॅरिस्टरांकडे काम करत होते, कसं काय क्रांतिकार्याची मदत करतील? होय साहेब, आम्ही समजे खरं बोलतोय. भीमराव निर्दोष आहे, तो कधीच असं करू शकत नाही. हो, तुम्ही इथे कोणालाही विचारा, माझ्या भावाने असं काहीच केलेलं नाहीये. हा अभ्यास करणारा साधा सुद्धा मुलगा आहे साहेब. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुन्हा एकदा खरं तपासून घ्या. हो साहेब, हा खूप चांगला मुलगा आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काय खरं आहे आणि काय खोट आहे याचा निर्णय सरकार करेल. घेऊन चला ह्याला. अहो, तुम्ही असं नाही करत. चला, कुठे घेऊन जा? खबरदार कोण पुढे आला तर. त्यांची काय बी चूक नाहीये, त्यांना सोडा ना साहेब. त्यांची काही चूक रमा, नाहीये. काहीच बोलू नकोस. ते खरं कधीच समजू शकणार नाहीत,
कारण त्यांच्याकडे आधीच एक रचलेली गोष्ट आहे. त्यांना वाटतं की स्वातंत्र्य सैनिकाबरोबर माझा काही संबंध आहे. आणि मला माहिती आहे की स्वातंत्र्य सैनिक असणं हा काही गुन्हा नाहीये. पण वाईट ह्याचंच वाटतंय की माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये, तरीही त्यांना ते सिद्ध करायचं. आणि बाबा, तुम्ही काळजी करू नका. मला तर वाटतंय की हे कोणाचं तरी षडयंत्र आहे आणि कोणी रचलं असेल तेही मला माहिती आहे. मी आता जातोय त्यांच्याबरोबर, परंतु त्यांचं हे षडयंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही. घेऊन चला त्याला. सोडा ना त्यांना. अहो, सोडा ना ते- घाबरू नकोस रमा, हे लोक काहीही करू शकणार नाही. मी लवकर परत येईन. रात्री आली आणि माझ्या पोराला घेऊन गेले. आणि तुम्ही म्हणताय की तो चौकीत नाहीये. जर तो चौकीत नाहीये तर मग कुठे आहे? त्याला आम्ही कुठे शोधायचं? हे बघा, स्वातंत्र्याच्या क्रांतिकारकांना ते कुठे ठेवतात हे आम्हाला पण माहित नाही आणि आम्ही याविषयी विचारू पण शकत नाही. असं कोणत्या जागी त्यांना नेले की तुम्हाला पण माहित नाही? हे बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्हाला याबद्दल काय माहिती नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? रमाबाई, मला माहिती आहे. मी सांगतो, कित्येक वेळेस तर लोक त्या ठिकाणाहून परत येतच नाहीत रमाबाई. तिथेच कुठेतरी मरून जात असतात. म्हणूनच माझं एक म्हणणं ऐका आणि भीमरावाला शोधणं बंद करा. कधीतरी सापडेल. रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये मरून पडलेला, फेकलेला भीमराव आंबेडकर. नरोत्तम जोशी, जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर मी तुम्हाला मारून स्वतः फाशीवर लटकन. कारण हे सगळं तुम्हीच केलंय. रमाबाई, आता भीमरावाच्या आयुष्यात काही वाईट व्हावं आणि ते नरोत्तम जोशी म्हणजेच मी करेन तर ते माझं सौभाग्य असेल. आणि काय, बॅरिस्टर बनणार होता ना तुझा नवरा, तर कमीत कमी आरोप पुराव्यानिशी तरी करत जा. भीमाला इंग्रजांच्या हुकुमशाहीत आणि आंदोलनकर्त्यांच्या मध्ये फसवलं आहे. यातून त्याचं वाचणं खरंच खूप अवघड आहे. अरे मी तर माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. याच्या आधी मी ज्या चाळीत राहायचो तिथं बी असं 2 लोकांना उचलून घेऊन गेले. ते काही परत नाही आले, मारून टाकत्या. मला नाही वाटत की भीम आता परत येईल. काही भलतसलत बोलू नको. दलिया आजी, तू काहीही विचार न करता मध्ये बोलतेस. अगं हितेश भाऊ बरोबर तर बोलतायत. भीमालाच हौस आहे ना मोठ्या मोठ्या गोष्टी करायची. घ्या, आता फसला ना. जिभेला हाड मास नाहीये तुझ्या. ताई, तुम्ही या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हे तर काही बडबडत राहतात. भीम लवकरच परत येईल. तिथे चढकून राहिला तर बरं होईल. भीम मेला तरी मला रडू येणार नाही. मंगेश, मी हा विचार करतोय की इतक्या कमी वयात आपला भीम
किती काय काय सहन करतोय. फक्त एकदा भीमाला येऊ दे, मग मी त्याला सांगणार की बाळा, समद काय विसरून जाऊन ना, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. एकटाच आपला भीम कसा काय समद्यांशी लढत बसन. हो पुरंजन भाऊ, भीमची तर मला पण काळजी वाटते. माहित नाही काय होणार. तू कोणत्या संघटनेसाठी काम करतोयस? नाही, मी कोणत्या संघटनेसाठी काम नाही करत. अरे घाबरू नकोस मित्रा, आम्हाला तुझं हितचिंतकच समज. सांग ना, तू कोणत्या संघटनेसाठी काम करतोस? मी खरं सांगतोय, कॉलेजमध्ये शिकतोय मी. कोणत्याही संघटनेसोबत माझं काही घेणं देणं नाहीये. तर तुम्ही आमच्यासाठी काम करायला तयार आहात का अजून अखड कायम आहे? नाही, नाही, अजिबात नाही. मुळीच नाही. आम्ही आमचा जीव देऊ पण तुमची साथ देणार नाही. स्वातंत्र्य, 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 स्वातंत्र्य. स्वातंत्र्य पाहिजे तुम्हाला? स्वातंत्र्य. हो. घ्या स्वातंत्र्य. स्वातंत्र्य, 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 स्वातंत्र्य. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. काय? आपला भीमराव तर वाईटरित्या अडकला गेलाय. हो गुरुजी. गुरुजी, मला असं वाटतंय की नरोत्तम जोशीचंच कारस्थान आहे. पोलीस पण काही सांगत नाहीये. समजत नाहीये काय आणि कसं करू. बाबा, पोलीस प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्याकडे गेलो तर? नाही, त्यामुळे भीमरावाच्या जीवाला धोका होऊ शकतो. कारण इंग्रजांच्या हुकुमशाहीच्या मार्गात अशा गोष्टींना दूर सारलं जातं. मग तुम्हीच सांगा ना गुरुजी, कसं काय शोध लागल त्यांचा? माझ्या मते एक उपाय मला सुचतोय. काय? सांगा. स्वातंत्र्याची लढाई कितीतरी समूह वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत. त्या सगळ्यांशी बोलावं लागेल. रोज त्यांच्या इथून कितीतरी लोक पकडले जातात. ते आपल्याला सांगू शकतील की भीमरावाला पकडून घेऊन जाऊन कुठे घेऊन गेले असतील. तर मग चला ना गुरुजी, त्यांना विचारूया. परंतु त्यानंतर सुद्धा भीमरावाला सोडवणं फारच अवघड आहे. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षात तू नेहमी माझ्या बरोबर असशील. थँक्यू. जर मी ही भाकरी खाल्ली तर उरलेल्या 2 भाकरी मुलांना खाऊ घालशील आणि तू स्वतः काही खाणार नाहीस. म्हणून ही अर्धी भाकरी माझी आणि अर्धी तुझी. तुम्ही खाल्लं? तुला उपाशी ठेवून मी जेवू शकतो का? ह्या बांगड्या त्या काचेच्या बांगड्यांसारख्या चमकत नाहीयेत आणि तुझ्या हातामध्ये जास्त वेळ टिकणारही नाहीत. पण ह्या बांगड्या नेहमी तुला ह्याची आठवण देत राहतील की तुझा पती नेहमी तुझाच आणि तुझाच विचार करतो. जगासाठी तू कोणीही असशील तरी माझ्या मनातल्या जगाची महाराणी आहेस तू आणि नेहमी राहशील.